वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. नमस्कार मंडळी, फ्युजन ज्ञान चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आज आम्ही मुंबईहून गणपतीपुळेला बाप्पाच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत. आम्ही गणपतीपुळेसाठी मुंबई गोवा हायवे मार्गाने जात आहोत. मुंबई ते गणपतीपुळे साधारण 340 किलोमीटरचा प्रवास आहे. आपल्याला साधारणतः 7 ते 8 तास लागू शकतात. गणपतीपुळेला जाण्यासाठी मुंबई गोवा हायवेचा ऑप्शन बेस्ट आहे. रोडचे काम पूर्ण नसल्यामुळे रोड थोडासा खराब आहे. आता आम्ही गणपतीपुळेला पोहोचलो आहे. कोकण म्हणजे स्वर्ग याची अनुभूती खरंच आता आम्हाला आलेली आहे. सुंदर असा हा प्रवास होता आणि या पूर्ण प्रवासामध्ये नद्या, खाडी, समुद्र आणि आता ही सुंदर अशी आमराई बघून आम्हाला खरंच फार छान वाटतंय. गणपतीपुळेमध्ये हे आहे MTDC बीच रिसॉर्ट. इथे आम्ही राहण्यासाठी ऑनलाईन बुकिंग केली होती आणि इथून अगदी फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती गणपती बाप्पाचं मंदिर आहे. हे MTDCचे बॅम्बू हाऊसचे सेक्शन आहे. इथे तुम्हाला बांबूने बनलेले रूम्स बघायला मिळतील आणि इथेही तुम्हाला सी व्ह्यू असेल आणि तुम्ही बघू शकता इथे खूप छान असा समुद्राचा छान व्ह्यू आहे. इथे तुम्ही फोटोज काढू शकता. MTDC बीच रिसॉर्टमध्ये तुम्ही बॅम्बू हाऊस किंवा मग ड्युप्लेक्स नॉन AC किंवा AC रूम्स बुक करू शकता. आम्ही ॲक्च्युली लेट बुकिंग केलं होतं, त्याच्यामुळे मग आम्हाला नॉन AC रूम मिळालेला होता. आहे रूम. रूम खूप मोठ्या आहेत. सिंपल आहेत, पण एक छान आहे की इथे बीच व्ह्यू आम्हाला मिळालेला होता. स्टोरेजसाठी कबोर्ड सुद्धा आहे. नॉन AC रूममध्ये आम्हाला TV नव्हता इथे. 2 बॉटल्स पाण्याच्या अवेलेबल होत्या. वॉशरूममध्ये तुम्हाला टूथब्रश, सोप, कोलगेट हे सगळं दिलं होतं. हे बघू शकता तुम्ही. सुंदर असा बीच व्ह्यू. आता आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत. अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि हा सर्व MTDCचा आवार आहे. खूप सुंदर असा हा आवार आहे. इथे खूप सारे नारळाची झाडे आहेत आणि समोरच गणपतीपुळे बीच आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी पण इथे खूप सारे ऑप्शन्स आहेत. हा पाहू शकता तुम्ही झोपाळा आहे आणि इथे पार्किंगसाठी पण खूप स्पेस आहे. पार्किंगसाठी जागा आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता स्वागत कक्ष आहे, रिसेप्शन. इथे तुम्ही म्हणजे रूम बुकिंगची सर्व माहिती विचारू शकता. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इथे विचारू शकता. आता आम्ही गणपती मंदिराकडे चाललेलो आहे. ही गणपती मंदिराकडे जाण्यासाठीची रांग आहे. हे गणपती बाप्पाचे मंदिर आहे आणि गणपतीपुळे मंदिराच्या समोरच गणपतीपुळे बीच आहे.
पूजेचे साहित्य घ्यायचे असेल तर तुम्ही या मार्टमध्ये घेऊ शकता. हे छोटे छोटे शॉप्स इथे आहेत. तुम्ही पूजेचे साहित्य तसेच मिठाई आणि जर लहान मुलांसाठीची खेळणी वगैरे इथे अवेलेबल आहेत, तर तुम्ही घेऊ शकता इथे. हा आहे गणपतीपुळे बीच. इथे सँड तुम्ही बघितली तर व्हाईट कलरची सँड आहे. इथे तुम्ही वॉटर राईड करू शकता, हॉर्स रायडिंग, कॅमल रायडिंग करू शकता. इथे नारळ पाणी आणि खाण्यासाठीचे बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटही नक्की करा. थँक्यू.